नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी अजून एक महत्त्वाची बातमी घेऊन समोर आलेलो आहोत. कारण की राज्य सरकारने ई-पीक पाहणी करण्याची अंतिम तारीख ठरवण्यात आलेली आहे आणि ही अंतिम तारीख सोबतच तुमचे 5 फायदे बंद होणार आहेत. खरीप हंगाम 2025साठी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत ई-पीक पाहणी पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी या वर्षीपासूनच ई-पीक पाहणी अनिवार्य करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी जर या कालावधीत ई-पीक पाहणी केली नाही तर त्यांना महत्त्वाच्या योजना व अनुदानाचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे ही अंतिम तारीख डोक्यात ठेवा आणि वेळेत प्रक्रिया पूर्ण करा. आता तुम्हाला वाटेल, ई-पीक पाहणी न केल्यास कोणते फायदे मिळणार नाहीत, तर शासकीय अनुदानाचा लाभ थांबेल, नुकसान भरपाई मिळणार नाही, पीक विमा योजनेचा लाभ मिळणार नाही, भावांतर योजना बंद होतील व इतर शेतकरी कल्याण योजना अपात्र ठरतील. यावर्षी काय नवीन आहे, तर यावर्षीपासून DCS नावाचे नवीन ॲप्लिकेशन वापरण्यात येणार आहे. यामुळे पूर्वीचे जुने ॲप डिलीट करा आणि 1 ऑगस्ट रोजी नवीन ॲप डाउनलोड करून ई-पीक पाहणी पूर्ण करा. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही त्यांनी शेजारी सेवा केंद्र किंवा गावातील डिजिटल सेवा उपलब्ध असलेल्या ठिकाणी जाऊन ई-पीक पाहणी पूर्ण करून घ्यावी. ई-पीक पाहणी केल्याचे फायदे जर बघितले तर शासकीय योजना आणि अनुदानासाठी पात्रता, खरीप हंगामात पीक विम्याचे लाभ, नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसान भरपाई, ट्रॅकिंगसाठी डिजिटल डेटा तयार, भविष्यकालीन शेती धोरणासाठी आधारभूत माहिती. शेतकऱ्यासाठी जर सूचना बघितल्या तर ई-पीक पाहणी 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2025 दरम्यान पूर्ण करावी. जुने ॲप अनइन्स्टॉल करून DCS ॲप वापरावे. मोबाईल नसल्यास इतर माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करावी. पाहणी केल्याचा डिजिटल पुरावा साठवून ठेवावा. योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर ID आवश्यक आहे. आणि जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.